लोकमान्य क्लॉथ स्टोअर दिग्रस भव्य मान्सून धमाका, आकर्षक गिफ्ट, डायरेक्ट फॅक्टरी हँडलूम सेल, खास महिला सन्मान योजना सोमवार दिनांक 20 जुलै पासून सुरू। 1500 रुपयाच्या खरेदीवर वॉटर कॅन, 3000 रुपयाच्या खरेदीवर हॉट पॉट, 5000 रुपयाच्या खरेदीवर बाथरूम सेट, 7500च्या खरेदीवर कढई सेट, 10000च्या खरेदीवर मिक्सर ग्राइंडर, 15000च्या खरेदीवर कपडे ड्राइंग स्टँड, साडी स्पेशल डिस्काउंट 35%, शूटिंग शर्टिंगवर 30% डिस्काउंट। लोकमान्य क्लॉथ स्टोअर्स, मेन रोड, कच्ची चौक, दिग्रस। संपर्क मोबाईल क्रमांक 9850575258 व 9922447702 दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। रोख रकमेसह लाखोचा एवज असलेली सापडलेली बॅग युवकाने केली परत। वानखडे परिवाराने केला धीरजचा सत्कार। काल दिनांक 28 जुलै रोजी रात्री 9 वाजताच्या दरम्यान रवींद्र फोटो स्टुडिओ दिग्रसचे संचालक अजय वानखडे आपल्या परिवारासह आपल्या LG पार्क दिग्रस येथील निवासस्थानी जात असता नवीन बसस्थानक दिग्रसजवळ असलेल्या कैलास वाकोडे पाटील यांच्या श्री आप्पास्वामी वेल्डिंग वर्कशॉप येथे त्यांची रोख रकमेसह लाखोचा एवज असलेली बॅग पडली। ती बॅग धीरज उर्फ धनंजय डोईफोडे या युवकाच्या दृष्टीस पडली। धीरजने ती बॅग स्वतःच्या ताब्यात घेऊन दिग्रस पोलीस स्टेशनला जमा करावी म्हणून रस्त्याने जात असता बॅगमध्ये असलेल्या भ्रमणध्वनीवर कॉल येताच धीरज उर्फ धनंजय डोईफोडे याने भ्रमणध्वनीवर संभाषण करताच रवींद्र फोटो स्टुडिओचे संचालक अजय वानखडे यांनी ती बॅग माझी आहे म्हटल्यानंतर धीरज उर्फ धनंजयने बॅगमधील रोकड व इतर वस्तूंची खातरजमा करून अजय वानखडे यांना ती बॅग परत केली। अशाच प्रकारे फेब्रुवारी 2026 मध्ये सुद्धा धीरज उर्फ धनंजय डोईफोडेला संजय टोकशिया दिग्रस यांची 3 लाख रोख रक्कम व 4 लाखाचे सोने असलेली बॅग सापडली असता त्यावेळेस सुद्धा धीरजने ती बॅग टोकशिया परिवाराला परत केली। आज दिनांक 29 जुलै रोजी वानखडे परिवाराने धीरज उर्फ धनंजय डोईफोडेचा सत्कार केला। नमस्कार, मी अजय वानखडे। एक बँकिंगचं आणि फोटोग्राफीचं काम करतो आणि रात्री 9च्या दरम्यान मी माझा स्टुडिओ बंद करून घरी चाललो होतो। तर मधातच मला अंबिकानगरमधून दळण घ्यायचं होतं म्हणून मी तिकडं गेलो आणि तिकडं जात असताना मी तिथून दळण घेतलं आणि माझ्याजवळ जे माझ्या कॅमेऱ्याची आणि पैशाची जे माझे लॅपटॉप सगळे जे वस्तू होत्या त्याची बॅग होती आणि दळण ठेवून मी बॅगवर ठेवलं आणि माझा मुलगा, मी, माझी पत्नी आम्ही घराकडे निघालो। पण मधातच आप्पास्वामी वेल्डिंगजवळ थोडा चिखल आहे आणि त्या चिखलजवळ आमचं लक्ष नसताना ते बॅग तिथं आमची पडली आणि आम्ही घरी गेलो। LG पार्कच्या मागे आमचं घर आहे, तिथं गेलो आम्ही आणि तिथं गेल्याच्यानंतर लक्षात आलं की आपली बॅग पडली। आम्ही लगेच रिटर्न आलो पण आम्हाला काही ते बॅग मिळाली नाही। तेवढ्यात आम्हाला असं आठवलं की त्या बॅगमध्ये माझ्या मिसेसचा मोबाईल आहे म्हणून आम्ही त्या मोबाईलवर कॉल केला असता हे जे धीरज भाऊ आहे त्यांच्या भावाने ते कॉल उचलला। त्यांनी सांगितलं की ही बॅग आम्हाला मिळाली आणि आम्ही आता ही चेक केली पण याच्यात भरपूर पैसे दिसत आहे, कॅमेरा दिसत आहे, लॅपटॉप दिसत आहे, हे भरपूर महत्त्वाचे कागदपत्र दिसत आहे, तर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये देत आहोत। पण मी त्यांना सांगितलं की मी तुमच्या अंबिकानगरमधला जावाई आहे अतुल भोयरचा, तर ही बॅग माझी आहे आणि तुम्ही शहानिशा करून ते बॅग मला देऊ शकता पोलीस स्टेशनमध्ये जायच्या आधी। तर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि ते त्यांच्याकडं आले आणि त्यांना विश्वास पटला। मी माझे डॉक्युमेंट, माझे चेक, माझा पासपोर्ट सगळ्या प्रकारचं मी त्यांना ओळख दिली, कॅश सांगितली। त्यांनी मला दाखवल्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये सगळं जशाच तसं होतं आणि ती बॅग त्यांनी माझ्याजवळ सुपूर्द केली। म्हणून त्यांचा एक छोटासा सत्कार म्हणून आम्ही त्यांना इथं बोलावून घेतलं आणि त्यांचा सन्मान केला। त्याबद्दल त्यांनी जे आमच्यावर जे कष्टाचं आमचं जे कष्टाने जे कमावलेली पुंजी होती ते खरोखरच आमच्यासाठी आज खूप महत्त्वाची आहे। त्यांनी जर आज आम्हाला दिलं नसते तर आज खरंच आमचे हाल झाले असते, कारण किती कष्टानं आम्ही कमावलेलं होतं ते। तर त्यांचे धन्यवाद मानतो आम्ही की त्यांनी आम्हाला आमचे जे एवज होता, जे आमचा मुद्देमाल होता त्यांनी दिला, त्याबद्दल धन्यवाद त्यांचे। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.